करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले कळवण तालुक्यातील श्री क्षेत्र सप्तशृंगी गड येथे येत्या 3 सप्टेंबर पासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ होणार आहे। त्याच नवरात्र उत्सवाच्या तोंडावर सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थ नाशिक येथील त्र्यंबक रोडवरील बांधकाम भवन येथे साखळी उपोषणास बसले आहे। त्याचे मुख्य कारण म्हणजे सिन्नर येथील शिवछावा संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा संगीता मुरकडे यांनी सुयोग गुरुबक्षनी फ्लुनिरियर रोपवे मॉल व ग्रामपंचायत प्रशासनावर प्रश्न उपस्थित करत कळवण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते। त्यानंतर नाशिक येथील मनपा विभागीय आयुक्त येथे उपोषण सुरू केले होते आणि आता परत सार्वजनिक बांधकाम भवन नाशिक येथे उपोषणास बसले आहे। ऐन नवरात्री उत्सवाच्या तोंडावर भाविकांची, व्यावसायिकांची, ग्रामस्थांची गैरसोय होण्याची तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता असल्याने संगीता मुरकडे या विनाकारण ग्रामस्थांना व व्यावसायिकांना त्रास देत असल्याचा आरोप सप्तशृंगी गडावरील उपोषणकर्ते ग्रामस्थांनी केला आहे। संगीता मुरकडे यांनी रोपवे मॉल संदर्भात व इतर बाबींसाठी माहितीच्या अधिकारात माहिती मागवली असता त्यांना ग्रामपंचायतीने ठराव मंजूर करून तसा अहवाल दिला आहे। तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व माननीय न्यायालयाने देखील दोन्ही बाजू समजून घेत तसा अहवाल दिला आहे। सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थांनी सांगितले की संगीता मुरकडे या वारंवार उपोषण करून ग्रामस्थांना व गडावरील भाविकांना भेटीस धरत असून त्याबाबत प्रशासनाने त्यांना समज देऊन सप्तशृंगी गडावरील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी अशी मागणी उपोषणकर्ते ग्रामस्थांनी केली आहे। या साखळी उपोषणाला सर्व पक्षीय नेते बाळासाहेब पाठक, अजय बागुल, अंकुश पवार, मामा राजवाडे, हरीश बडांगे, प्रतिभा पवार, मस्के, सामाजिक कार्यकर्त्या मेघाताई बच्चाव, वैभव देवरे, सामाजिक कार्यकर्ते संजय बागुल, माजी स्थायी समिती सभापती नाशिक मनपा अर्जुन काळे, टायगर ग्रुप अध्यक्ष यांनी ग्रामस्थांच्या साखळी उपोषणाला पाठिंबा देत आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असे आश्वासन दिले। याबाबत ग्रामस्थ राजेश गवळी व नेते बाळासाहेब पाठक यांनी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली। महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या आदिशक्ती आई सप्तशृंगीचं देवस्थान आणि आत्ताच 3-4 दिवसानंतर येणारी नवरात्रोत्सवाची यात्रा वणीच्या ग्रामस्थांनी जेव्हा आम्हाला कळवलं की रोपवे बंद करण्यासाठी एक कोणीतरी महिला आंदोलन करते तर ते आमच्यासाठी अत्यंत धक्कादायक होतं। कारण येणाऱ्या नवरात्रात हजारो लाखोच्या संख्येने आई जगदंबेच्या चरणाशी महिला, वृद्ध, अबालवृद्ध येतात आणि उपोषणाची दिशा बघितला असतात ज्या महिलेने उपोषण सुरू केलेलं आहे त्या सिन्नरच्या राहणाऱ्या आहेत। त्यांचा अर्थार्थी या क्षेत्राशी, वणी क्षेत्राशी कुठलाही संबंध नाही। 300 आदिवासी समाजाचे युवक तिथं आज काम करतायत, 200-400 लोकांचं तिथं पोट भरलं जातोय आणि रोपवे सारख्या प्रश्नामध्ये त्यांनी का उपोषण बसतं हे आम्हाला अनाकलनीय आहे आणि त्यांनी असं करू नये। त्यांचं जे काय म्हणणं असेल त्यांनी शासनाला पाठवावं, पण या गोष्टी बंद करून येणाऱ्या लाखो भाविकांची गैरसोय करण्यामध्ये आपल्याला कुठला आनंद मिळणार आहे हेच आम्हाला समजत नाही। वणीच्या ग्रामस्थांनी आम्हाला हे कळवलं असतात आमचे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख मान्य मामासाहेब राजवाडे, श्रमिक सेनेचे जिल्हा प्रमुख अजयजी बागुल, मनसेचे जिल्हा अध्यक्ष मान्य अंकुश भाऊ पवार, शिंदे सेनेचे हरीश भाऊ बडांगे आणि नाशिकचे असंख्य सर्व माझ्यासारखे सामाजिक कार्यकर्ते येऊन गेले आणि देवस्थानाची, संपूर्ण जगाचे देवस्थान विख्यात आहे त्याची बदनामी अशा प्रकारे होऊ नये अशी आमची सर्वांचीच इच्छा आहे आणि आमच्या सर्वांच्या वतीने मला हात जोडून त्या भगिनीला विनंती आहे का ताई तुम्ही असं करू नका, ह्या गोष्टी चुकीच्या आहे ज्याच्याने लाखो भाविकांची गैरसोय होईल। या गोष्टींमध्ये काही होणार नाही, पण निष्कारण देवस्थानची बदनामी करू नका आणि वणी ग्रामस्थांच्या उपोषणाला मामासाहेब राजवाडे, अंकुश भाऊ पवार, अजय भाऊ बागुल आणि हरिभाऊ बडांगे आमच्या सर्व पक्षांचा जाहीर पाठिंबा आम्ही जाहीर करतो। प्रथमतः आम्ही आपले आभार मानेल। श्री क्षेत्र सप्तशृंगी गड हे देवीचं पवित्र स्थान आहे, आद्य स्वयंभू शक्तीपीठ आहे आणि सप्तशृंगी गडावरती कोणी बाहेरचा माणूस येऊन देवीच्या गावाची, भाविकाची, श्रद्धेची बदनामी करायची हे चुकीचं आहे। प्रथमतः मी आमचं उपोषण बसण्याचं कारण एकच की साखळी उपोषण आम्ही सर्व ग्रामस्थ, दुकानदार
आम्ही उपोषणासाठी बसलो आहे. का बसलो आहे? का आमचा रोजीरोटीचा प्रश्न आहे. तिथे मुरकुटे एक मॅडम म्हणून आहे सिन्नरच्या, त्यांनी रोपवे संदर्भात रोपवे बंद करा, दुकानं उठून टाका, रोपवे हे लगेच बंद करा. पण त्याच्या विरोधात आम्ही अन्यायाच्या विरोधात न्याय मिळण्यासाठी आम्ही तो उपोषणाला बसलो आहे. त्या मुरकुटे मॅडमला आतापर्यंत पीडब्ल्यूडीने पत्र दिलं आहे लेखी स्वरूपात, तुम्ही बघित असाल. त्याच्यामध्ये उत्तर आहे रितसर, लेखी परवानग्या दिल्या आहेत. 2दा त्यांनी उत्तर दिलं आहे पीडब्ल्यूडीने का हे असं आहे, जे स्टॉल धारक आहे ते स्थानिकच आहे. रोपे बंद करणं म्हणजे 300 लोकांवर गदा आणणं. 300 लोक स्थानिक लोक आमच्या स्थानिक तिथे कामाला आहे. रोपेमध्ये 40 दुकान आहे, स्टॉल तेही स्थानिक आहे. म्हणजे 700 कुटुंबावर यांचं म्हणणं गदा आणायची म्हणजे रोपे बंद करायचा. आणि रोपवेमुळं अशा खंडातलं आपल्या देवीच्या जिल्ह्याचं नाव मोठं झालं आहे महाराष्ट्रामध्ये. आणि हे असं म्हणतात की रोपवे बंद करा, स्थानिकांचे दुकानं काढा. दुकानं नाही तर आमची रोजीरोटी कुठे जाणार. आणि याच्यात सामाजिक हेतू जर मुरकुटे मॅडमचा असेल, आम्हाला त्यात काहीच अडचण नाही. पण जर तुम्ही जर कायदेशीर न्याय मागता आहे, मग न्यायाने तुम्ही बोला. आमचं म्हणणं एकच आहे, जर पीडब्ल्यूडीने तुम्हाला सांगितलं आहे, कोर्टाने त्यांना स्टॉलला स्थगिती दिली आहे, मग तुम्ही दुकानं काढण्यासाठीच का उपोषणाला बसता. आतापर्यंत मुरकुटे मॅडम 3दा उपोषण केलं. आम्ही स्वतः त्यांना भेटलो, ताई आमच्या पोटावर काय तुम्ही पाय पद्धत आहे. ठीक आहे ना, शासन आहे, शासन त्याच्यावर कारवाई करतंय. पण हेतुपुरस्सर तुम्ही जर उपोषण करून शासनाला, गावाला, भाविकांना आता नवरात्र येत आहे, नवरात्रामध्ये पण असं जर होत असेल तर मग भाविकांनी करायचं काय, स्थानिकांनी करायचं काय. हे चुकीचं आहे. शासन कायद्याच्या पद्धतीत तुम्ही चाला, कायद्याच्या पद्धतीत तुम्ही लढा. आमची एवढी विनंती आहे की तुम्ही उपोषणचे 2 पावलं तुम्ही मागे घ्या, आम्ही उपोषण मागे घेऊ. नाहीतर न्याय नाही मिळाला आम्ही काय इथेच बसणार. आणि आपल्या मार्फत मी शासनाकडे बोलतो की हे खोटे नाटे जे चाललं आहे ते बंद करावं, अशी विनंती करतो. याबाबत रोपवे प्रशासन असेल, मंदिर प्रशासन असेल, त्या संदर्भात तुम्ही त्यांना विचारणा केली का? त्यांचं काय म्हणणं? रोपेच आम्ही पीडब्ल्यूडी अभियंत्यांना भेटलो, त्यांनाही भेटलो आम्ही. ते बोलतात की ही काय न्यायप्रविष्ट बाब आहे. ती जेव्हा कोर्टाची ऑर्डर येईल त्यावेळेस आम्ही स्टॉलचं काय असेल ते करून घेऊ. पण स्टॉल हे अतिक्रमण धारक नसून हे साईटला स्थानिक रोजगारच आहे. त्यांना भाविकांना कुठला त्रास नाही, डिझास्टर मॅनेजर आपत्ती व्यवस्थेला काही त्रास नाही. मग या मुरकुटे मॅडमला काय त्रास आहे हे आम्हाला समजत नाही. याच्यामध्ये त्यांचा हेतू काय आणि स्थानिक नाही. त्या शिवाय सिन्नरच्या त्या ताई स्थानिक नाही, त्या सिन्नरच्या आहे. गडावरच्या याच्याशी काही संबंध काय. अनेक भाविक भेटतात की हे चुकीचं आहे. आम्हालाही वाईट वाटतं की सप्तशृंगाचं नाव वाचून इथे अनेक लोक बघून जाते काय चाललंय बा, हे चुकीचं आहे. त्यांनी आमची विनंती आहे आपल्या मार्फत की एक सामंजस्य करून स्थानिकांचा, भाविकांचा विचार करून पुढे नवरात्र उत्सव आहे, पुढे त्रास होऊन प्रश्न झाला, उपोषण थांबव. आम्ही थांबण्यास तयार आहे, त्यांनी थांबून घ्यावं. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक.